हक्क सोड दस्तावेज झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत त्याचं चॅलेंज करावं, जर तुम्हाला या ना त्या कारणाने ते वाटलं की चुकीचं आहे. आता हक्क सोडल्यावरती त्या व्यक्तीचा त्या संपत्तीशी पूर्णपणे संबंध संपतो का, आणि संपल्यानंतर तो पुन्हा त्याला काही आठवलं तर तो पुन्हा दावा करू शकतो का? हे बघा, हक्क सोड जो आहे, हक्क सोड दस्तावेज जो आहे, तो जे आपलं कलम 53 आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचं, ते स्पष्टपणे नमूद करतं की हा इररिव्होकेबल आहे, म्हणजे एकदा केला की तो अपरिवर्तनीय आहे. त्याला काही अपवादात्मक गोष्टी आहेत, जसे की आता समज आपण त्याच्यामध्ये हे पाहिलं, पहिला जो कन्सेप्ट आहे लोकांचं बऱ्याचदा हे असतं की आमच्या बरं फ्रॉड झाला, आम्हाला हे सांगितलंच नव्हतं, परस्पर घेतलं किंवा आम्ही वाचलाच नव्हता दस्त. आता वाचला नव्हतं हे कारण असू शकत नाही, परंतु फ्रॉड झाला की कागदपत्र वेगळी दाखवली आणि दुसऱ्याच मालमत्तेत आमचा हक्क सोड घेतला, अथवा स्वेच्छेने नाही केला, कसल्या पद्धतीने दबाव निर्माण केला गेला असेल त्याच्यामध्ये, तर अशा काही गोष्टींमध्ये तुम्हाला काही पर्याय आहेत. ते पर्याय आपण कायदेशीर पर्याय, जसं की पहिला पर्याय जर सांगायचा झाला की सिव्हिल सूट फॉर कॅन्सलेशन अँड डिक्लेरेशन ऑफ ही जी डीड आहे ती, त्यामध्ये सेक्शन 31 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वापरता येतो. ती पहिली प्रेयर करता येते की आम्हाला मग जे काही परिस्थिती असेल, एक तर फ्रॉड झाला असेल तर फ्रॉड, दबावातनं झाला असेल तर दबावातनं, अथवा मिसरिप्रेझेंटेशन किंवा कोअर्शन म्हणतात, त्यातून झाला असेल तर तसं आपण दिवाणी न्यायालयात, माननीय दिवाणी न्यायालयात तसा दावा दाखल करून आपण पुन्हा त्याच्यामध्ये कॅन्सलेशन मागू शकतो किंवा डिक्लेरेशन मागू शकतो. दुसरा पर्याय असा राहतो की त्याच दाव्यामध्ये आपल्याला असं करता येतं की टेम्पररी इंजंक्शन ज्याला म्हणतात, की तात्पुरती स्थगिती द्यावी जी आपली हक्क सोड दस्त झालेला आहे किंवा दस्तावेज झाला आहे त्याच्यामध्ये एक तात्पुरती स्थगिती द्यावी, जेणेकरून माझं अपरिमित नुकसान होऊ नये. हा एक त्याचमध्ये प्रेयर मागता येतो. तिसरी गोष्ट आहे की FIR ही करता येते, म्हणजे जर मला जाणवलं की मी हक्क सोड केलेला आहे परंतु त्यात काहीतरी चिटिंग जाणवली किंवा त्यात डिसऑनेस्टली काहीतरी केलंय, फार अप्रामाणिक हेतून त्यात काही माझ्या सह्या घेतल्या गेल्यात अथवा त्यात मला फसवलं गेलंय, तर त्यात FIR नोंदवता येते पोलीस स्टेशनला. ज्या स्थळ सीमेत, आता तर ते नव्या कायद्यानुसार तर स्थळ सीमेची गरज नाही, जिथे तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही ते FIR नोंदवू शकता की माझी फसवणूक झाली आहे पोलिसांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला, आणि त्यानुसार त्याची पुढं फौजदारी कारवाई होते, मग तपास होतो आणि मग त्यानुसार ती केस चालते. आणि लास्टली तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस जाणवेल, शक्यतो लिमिटेशन म्हणतं की 3 वर्षाच्या आत ते हक्क सोड दस्तावेज झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत त्याचं चॅलेंज करावं, जर तुम्हाला या ना त्या कारणाने ते वाटलं की चुकीचं आहे, तर ते तुम्ही स्थानिक तलाठी जो असेल किंवा महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्याकडं त्याचा जो फेरफार पडतो त्याच्यासाठी अर्ज द्यावा की हा फेरफारला माझी हरकत आहे, माझा ह्या मालमत्तेशी असा संबंध आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने मला फसवलं गेलंय किंवा माझ्यावर दबाव टाकून घेतलाय, असा एक अर्ज देऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.